गेले महिनाभर एस टीचा जो संप चालू होता आणि या संपाच्या पार्श्वभूमीवर गेले कित्येक दिवस वेगवेगळ्या संघटनांशी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात होता. कर्मचारी संघटना किंवा कर्मचारी ज्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत, या बाबतीत सरकारने आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे. विलिनीकरणाचा मुद्दा जो आहे हा हायकोर्टाने नेमलेल्या समितीच्या समोर आहे आणि या समितीने 12 आठवड्याचा कालावधीमध्ये राज्य सरकारला आपला अहवाल सुपूर्द करायचा आहे आणि मग मुख्यमंत्र्यांच्या नोटसह तो हायकोर्टात सादर करण्याचा आदेश हायकोर्टाने दिलेला आहे. आणि त्यामुळे विलिनीकरणाच्या मुद्द्यावर सरकार स्वतंत्र असा निर्णय घेऊ शकत नाही, कारण हायकोर्टाचे आदेश हे आम्हाला म्हणजे सरकारला आणि कर्मचाऱ्यांना दोघांनाही बांधील आहेत. आणि म्हणून 12 आठवडे हा प्रश्न कोर्टाच्या समोर याचा निकाल लागेल किंवा याच्या समोर जाईल तोपर्यंत कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ देण्यासाठी महामंडळाने पाऊल उचललं. महामंडळाने त्यांना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 41% पगारवाढ दिली. ही सगळी पगारवाढ त्यांच्या बेसिकमध्ये दिली आणि त्यामुळे बाकीच्या राज्यांच्या तुलनेत किंबहुना काही राज्यांपेक्षा जास्त अशी पगारवाढ एस टी महामंडळाने दिली. यात कमी कालावधीत नोकरी लागलेले कर्मचारी आहेत, जास्त कालावधी ज्यांचा नोकरीचा झाला आहे असे आहेत. थोडाफार फरक त्याच्यामध्ये असू शकतो जो बसून चर्चा केली जाऊ शकते. आणि म्हणून आम्ही सतत ही कर्मचाऱ्यांकडे ही त्यांना विनंती केली होती की आपण संप मागे घ्या आणि संप मागे घेतल्यानंतर जे काही तुमच्या छोट्या मोठ्या अडचणी असतील किंवा विलिनीकरणाच्या व्यतिरिक्त जे मुद्दे असतील यावरती चर्चा करायला प्रशासनाची तयारी आहे. या बाबतीमध्ये सुरुवातीपासून जे कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचं नेतृत्व करत होते, सदाभाऊ खोत असतील, आमदार पडळकर असतील, यांनी हा आमचा मुद्दा त्यावेळेचा मान्य करून ते कर्मचाऱ्यांच्या समोर गेले, परंतु ते कर्मचाऱ्यांना समजवण्यात अपयशी ठरले आणि ते आंदोलनातनं माघारी गेले. यानंतर या आंदोलनाची धुरा ॲडव्होकेट सदावर्ते, अजय गुजर यांनी घेतली, परंतु एका गोष्टीवरती ठाम असल्यामुळे दुसऱ्या कुठल्याही गोष्टींची चर्चा त्यांच्यासोबत होऊ शकली नाही. हे असं असताना ज्या वेळेला सरकारने पगारवाढ दिल्यानंतर देखील कर्मचारी कामावर येत नसताना कारवाई म्हणून जवळपास 10,000 कर्मचाऱ्यांचं निलंबन आतापर्यंत झालेलं आहे. रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त झालेली आहे. काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. हा प्रशासकीय भाग आहे. आणि असं असताना आता कर्मचाऱ्यांच्या लक्षात यायला लागले की विलिनीकरणाचा मुद्दा हा कोर्टाशिवाय सुटणार नाही. त्यामुळे आपल्याला कोर्टाच्या निर्णयाचीच वाट बघणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. परंतु तोपर्यंत काय करायचं, माझ्यावरती निलंबनाची कारवाई होईल का, अशा प्रकारच्या एका भीतीने त्यांना ग्रासलंय. आणि म्हणून बरेचसे कर्मचारी गटागटाने आमच्याशी थेट संपर्क साधतायत, बोलतायत. गेल्या काही दिवसामध्ये काही कर्मचाऱ्यांनी निलंबनाच्या भीतीने किंवा निलंबन झालं असं सांगून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आणि मग ह्या गोष्टीचं राजकारण केलं जातं, भांडवल केलं जातं. काही आत्महत्यांची कारणं वेगळी असू शकतात, परंतु प्रत्येक आत्महत्येचा प्रयत्न करणं किंवा आत्महत्या करणं याला सध्या एस टीच्या संपाशी जोडलं जात आहे. आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातनं आत्महत्या कोणी करू नये किंवा कोणालाही आत्महत्या करायला लागू नये हे आमचं देखील धोरण आहे. आम्ही वारंवार विनंती करतोय कर्मचाऱ्यांना की आत्महत्या हा त्याच्यावरचा पर्याय नाही.
आज माझ्याकडे जे काही रिपोर्ट्स मी महाराष्ट्रातल्या सगळ्या DCंशी बोललो, त्यांच्याकडनं जी काही माहिती मिळाली, तर त्यांच्याकडे जे कर्मचारी जात आहेत आणि सांगतात की आम्हाला कामावर यायचं आहे, परंतु काही लोक आम्हाला कामावर येऊ देत नाही आहेत आणि काही लोक आम्ही निलंबित आहोत म्हणून आम्हाला कामावर जाता येत नाही. म्हणून आज मी बैठक घेतली, महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांचं म्हणणं असं होतं की एक संधी दिली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की बऱ्याचशा कामगारांच्या आता लक्षात आलं आहे की विलनीकरणाचा मुद्दा हा कोर्टाशिवाय सुटणार नाही आहे आणि म्हणून कामगार कामावरती यायला तयार आहेत, तर आपण त्यांना एक संधी दिली पाहिजे. आणि म्हणून आम्ही आज असा निर्णय घेतला आहे की जे कामगार सोमवारपर्यंत कामावर येतील यांचं आम्ही निलंबन मागे घेऊ आणि जिथे डेपो पूर्ण चालू होईल 50%पेक्षा जास्त, त्यांना त्याच डेपोमध्ये त्यांचं काम दिलं जाईल. परंतु जिथे तेवढी संख्या होणार नाही त्यांना आजूबाजूच्या डेपोमध्ये सामावून घेतलं जाईल. परंतु सतत ही जी काही बातम्या किंवा ही जी काही चर्चा होते आहे की निलंबन केलं आहे किंवा माझं निलंबन होईल किंवा मला यायला संधी देत नाही आहे म्हणून आम्हाला कामावर जाता येत नाही, याच्यामध्ये एक विंडो पिरियड म्हणून आम्ही सोमवारपर्यंत जे कर्मचारी कामावर येतील त्यांना कामावर येण्याची मुभा दिलेली आहे. तशा प्रकारचे लेखी आदेश आता सगळ्या डेपोना जातील. परंतु सोमवारच्या नंतर आता आम्ही कारवाईच्या बाबतीत आम्ही पुढे गेलेलो आहोत. आता आमची कारवाई निलंबनाच्या नंतर त्यांची चौकशी झालेली आहे, काही जणांना नोटिसेस गेलेल्या आहेत, त्याच्या पुढची कारवाई अजून कठीण असेल. परंतु संधी दिली नाही असं होता कामा नये, म्हणून आजही आम्ही संधी देतोय. सोमवारी संध्याकाळी कामगारांनी कामावरती यावं, निलंबित कामगारांनी देखील यावं आणि जे नियमित कामगार आहेत जे अजूनही संपात आहेत परंतु निलंबित झालेले नाहीत अशा लोकांनी देखील कामावर येणं, यासाठी मी आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतोय. उद्या मला कामावर घेतलं नाही किंवा मला निलंबित केलं म्हणून मी आत्महत्या करतोय किंवा मला संधी दिली नाही असं कोणाला वाटू नये किंवा अशा प्रकारचं आमच्याकडे आज या सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर आमचं हे मत झालं की एक संधी त्यांना अजून दिली पाहिजे आणि ही संधी आपल्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवतोय. ज्या कामगारांना कामावर यायचं आहे आणि जर कोणत्या कामगारांना अडवलं गेलं त्यांनी ताबडतोब नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी किंवा डेपो मॅनेजरला सांगावं, जेणेकरून पोलिसांचं संरक्षण ताबडतोब त्यांना पुरवलं जाईल आणि जे कामगार अडवतील त्यांच्यावरती फार कठोर कारवाई केली जाईल. सोमवारपर्यंत जे कर्मचारी कामावर येतील त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल. सोमवारनंतर कारवाई अशीच असते की जी कायदेशीर कारवाई आहे त्या कारवाईचं स्वरूपच असं आहे, निलंबन असतं, त्याच्यानंतर त्याची चौकशी असते आणि त्याच्यानंतर मग प्रशासनाला ठरवावं लागतं की त्याला बडतर्फ करायचं, सेवेत घ्यायचं की काय करायचं, हे त्याच्या चौकशीनंतर ठरतं. त्याची चौकशी झाल्यानंतर त्याच्यावरती कारवाई काय करायची ते प्रशासन ठरवेल. ही कायद्याच्या दृष्टिकोनातनं किंवा माणुसकीच्या दृष्टिकोनातनं अजून एक संधी, ज्याला नॅचरल जस्टिस म्हणतात, तो देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि याहूनही कामगार जर आले नाहीत तर मग पुढे काय मेस्मा लावायचा का त्याच्या पुढची काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय त्यानंतर घेतला जाईल. आत्ता तरी मेस्माच्या संदर्भात सोमवारपर्यंत कुठली कारवाई होणार नाही. त्याचं कारण असं आहे की सरकार कोणाचंही फार नुकसान करण्याच्या मनस्थितीत नसतं आणि म्हणून एक संधी त्यांना देणं हे आमचं कर्तव्य आहे किंवा आमचं काम आहे. म्हणून सोमवारपर्यंत आम्ही मेस्माची कारवाई करणार नाही, परंतु आम्ही त्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. कारण बऱ्याच कामगारांचं DCंकडनं ही मागणी आलेली आहे, म्हणून ही कारवाई आम्ही तुर्तास या 3 दिवसाचा पिरियड आम्ही त्यांच्याकडे देतोय. कोर्टाने 8 नोव्हेंबरला जी ऑर्डर दिलेली आहे ह्या ऑर्डरमध्ये 12 तारखेला 12 आठवड्यांचा कालावधी हा त्या कमिटीला दिलेला आहे आणि या 12 आठवड्याचा जो कालावधी दिला आहे कोर्टाने त्यात असंही म्हटलेलं आहे की तो काय आम्ही कमी करत नाही आहोत,
20 तारखेला साधारण कमिटीने आपलं म्हणणं या बाबतीत प्राथमिक अहवाल कमिटीने सादर करावा. आपला कमिटी प्राथमिक अहवाल सादर करेल, परंतु जो काही निर्णय होईल हा 12 आठवड्याच्या नंतरच होईल. 20 तारखेला प्राथमिक अहवाल सादर केला जाईल आणि मला असं वाटतं प्राथमिक अहवाल हा प्राथमिकच असतो. अंतिम अहवालावरती सरकार कारवाई करते, त्यामुळे 12 आठवड्याच्या नंतर अंतिम अहवालावरती कारवाई होईल. 20 डिसेंबरला प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते, परंतु त्याचबरोबर कोर्टाने असं म्हटलं होतं की हे जे काही आम्ही सांगितलं आहे हे काय आम्ही कुठलाही पिरियड कर्टेल करत नाही आहोत, असं कोर्टाने त्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे. 20 डिसेंबरला प्राथमिक अहवाल ही कमिटी सादर करेल आणि त्यानंतर 12 आठवड्याच्या नंतर अंतिम अहवाल सादर करेल. आतापर्यंत किती एसटीचं नुकसान झालं वगैरे काय आकडा आहे? आतापर्यंत साधारण 550 कोटीचा रफ आकडा एसटीचं नुकसान झालेलं आहे. सर, तुम्ही याआधी सुद्धा सह्याद्रीवरची कॉन्फरन्स घेतली, त्यामध्ये कामगारांना आवाहन केलं होतं आणि जी एकतर्फी तुम्ही वेतनवाढ सुद्धा जाहीर केलेली होती. त्या संदर्भात आता पुढे काय स्टँड असेल? कारण वेतनवाढ आम्ही आमचा जो शब्द दिला होता तो आम्ही पाळला. जे कामगार कामावर आले त्यांना नवीन वेतनाप्रमाणे पगार मिळाले. आम्ही त्यात शब्द दिला होता की वेतन आम्ही 10 तारखेच्या आतमध्ये देऊ, ते आम्ही 10 तारखेच्या आतमध्ये दिलं आणि जे वेतनवाढ आम्ही कबूल केली होती ती वेतनवाढ आम्ही त्यांना दिलेली आहे. जे कामगार कामावर आलेले आहेत त्यांना नवीन वेतनवाढ मिळालेली आहे. नाही, त्याच्या पुढे जी कायदेशीर कारवाई असेल, मग या कारवाईची स्वरूप वेगवेगळी आहेत, ती पूर्ण कायदेशीर कारवाई कायदेशीर बाबी तपासून केल्या जातील. आपण त्या दिवशी पण मी आपल्याला तो कायदा आणि ते सगळी कलमं वाचून दाखवली. आजही एसटी हे अत्यावश्यक सेवेमध्ये येते, त्यामुळे जे पत्र दिलं गेलं ते एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 1955च्या अनुषंगाने दिलं गेलं, परंतु एसेन्शियल ॲक्ट 1918चा जो आहे 2018चा, त्या अंतर्गत ट्रान्सपोर्ट सर्व्हिस ही अत्यावश्यक सेवेमध्ये मोडते आणि सदावर्तेना एखादी गोष्ट कायदेशीर चुकीची वाटत असेल तर त्याने ती कायद्याच्या कसोटीवरती तपासून बघावी आणि कायद्याच्या कसोटीवर त्याला आव्हान द्यावं. परंतु सध्या जी काय माहिती आमच्याकडे येते आहे की कामगारांमध्येच बऱ्याचशा कामगार नेत्यांमध्ये म्हणजे बरेचसे व्हिडिओज, बरेचसे ऑडिओज आम्ही ऐकतोय. हे आम्हाला हा काय माझा विषय नाही आहे, परंतु कामगारांमध्ये आणि सदावर्तेमध्ये वाद चालू आहेत अशा प्रकारच्या सततच्या बातम्या आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता त्यांच्या हातात आहेत काय करायचं त्याच्या बाबतीतल्या. परंतु सरकार म्हणून आम्हाला एक संधी देणं हे आमचं कर्तव्य होतं, म्हणून आम्ही हे त्यांच्याकडे त्यांनाही संधी देतो. कामगारांना चुकीच्या मार्गदर्शनाखाली कामगार जात आहेत. कामगारांना असं सांगितलं जातं आहे की मी तुमचं विलिनीकरण करून देईन, अशा प्रकारच्या गोष्टी आमच्या कानावर येत आहेत किंवा अशा प्रकारचे ऑडिओ व्हिडिओ आम्ही ऐकतोय. परंतु ज्यावेळेला हा निर्णय जर समितीच्या हातात दिलेला आहे तर या समितीच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार ना सदावर्तेना आहे ना मला आहे. त्यामुळे ही कमिटीच ठरवणार आहे या विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये. त्यामुळे कमिटीचा निर्णय येईपर्यंत कोणीही याच्या बाबतीमध्ये ठामपणे सांगू शकणार नाही. सर, कनिष्ठ कर्मचारी संघटनेच्या तुमची चर्चा झाली होती आणि असंही कळतंय की ते काही प्रमाणात मान्य केलं होतं त्यांनी तुम्ही जे काही आवाहन केलं, मग पुन्हा पुढे भाषा शिंकली एकंदरीत. मी पुन्हा एकदा सांगतो, मी सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा करतोय. कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे, परंतु काही नेत्यांमुळे ते येऊ शकत नाहीत. काही जण तिकडे जे अडवण्याचे प्रकार करतायत किंवा शिव्या घालण्याचे प्रकार करतायत, त्यांना बहिष्कृत करण्याचा प्रकार करतायत, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या आमच्याकडे येत आहेत. आणि म्हणून मी ही संधी देतोय 3 दिवसाची की ज्यांना खरोखर मनापासून कामावर यायचं आहे त्याचं कुठे नुकसान होऊ नये, म्हणून ही संधी आम्ही पुन्हा 3 दिवसाची देतोय. कामगारांना हा शेवटचा अल्टिमेटम आहे 3 दिवसांचा. मला असं वाटतं की आम्ही बऱ्याच वेळेला कामगारांना आवाहन केलेलं आहे आणि आज जवळजवळ 20,000 कामगारांनी त्याला प्रतिसाद देखील दिलेला आहे.
त्याच्यामुळे कामगारांना आवाहन करणं हे माझं काम आहे. पुन्हा एकदा कामगार किती येतात 3 दिवसात याच्यावरती मला लक्ष ठेवून आहेच मी. परंतु मला असं वाटतं की सरसकट कामगारांची काही याच्यात चुकी नाही. काही कामगारांना भरकटवलं जातं आहे, काही कामगारांना भडकवलं जातं आहे. आणि या सगळ्यामध्ये जे कामगारांचं आणि एस टीचं जे नुकसान होतं आहे हे कोणी नेते भरून देणार नाहीत. आज कामगारांचा पगार, जे कामगार महिनाभर कामावर नव्हते या कामगारांना पगाराला मुकावं लागलं आणि याचं कोणी नुकसान कुठलाही नेता भरून देत नाही. एस टीचं जे नुकसान झालं ते कुठलाही नेता भरून देत नाही. त्यामुळे कामगारांच्या होणाऱ्या नुकसानाला हे नेते जबाबदार आहेत. जे त्यांना भडकवत आहेत हे उद्या निघून जातील, परंतु कामगारांच्या हातामध्ये पगार मिळणार नाही. आणि म्हणून असं होऊ नये म्हणून 1 महिन्याचा पगार गेला आहे, कामगारांना त्याचं पगाराची झळ पोचू नये म्हणून आम्ही सतत प्रयत्न करतोय. म्हणून ह्या 3 पर्यायी व्यवस्था दिवसाच्या काय आहे तुमच्याकडे? कारण मेस्मा जे तुम्ही असं कामगार म्हणतायत की जे आंदोलन करतात त्याच्याशी म्हटलं की मेस्मा हे तुमच्याकडे शेवटचं हत्यार आहे, परंतु मेस्माला आम्ही घाबरत नाही. कारण याआधी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर मेस्माची कारवाई झाली होती. संप मागे घेतल्यानंतर ती कारवाई रद्द केली जाते अशा भ्रमात ते आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? मी पुन्हा एकदा सांगतोय की ज्या पद्धतीने आमची कारवाई पुढे पुढे जाते आहे त्यामध्ये कोणाचंही नुकसान करावं अशी आमची इच्छा नाही आहे. परंतु सरकार म्हणून आम्ही जनतेला देखील बांधील आहोत. आज शाळेतली मुलं, कॉलेजमधली मुलं, ज्येष्ठ नागरिक जे सवलतीच्या दरात एस टीतने जात आहेत, आज हे सगळे त्या प्रवासापासून वंचित होत आहेत. आज बरीचशी मुलं प्रवास करतात एस टीने, आज बरेच ग्रामीण भागातले लोक एस टीने प्रवास करतात. या सगळ्यांचा देखील आम्हाला विचार करावा लागेल. सरकारला कुठल्याही कठोर कारवाई करायची मनात इच्छा नसताना देखील जनतेला देखील आम्ही तेवढेच बांधील आहोत. त्यामुळे कारवाई जर वेळ पडली तर करावी लागेल. आम्ही आत्तापर्यंत केलेली आहे कारवाई. ही कारवाई अधिक तीव्र होऊ नये असं जर वाटत असेल तर आपण कृपया कामावर यावं असं आवाहन मी वारंवार करतोय. आज पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून ते आवाहन करतोय. फक्त कारवाईचंच आव्हान, म्हणजे तुम्ही कामावर येण्यासाठी आवाहन करताना कारवाईचा इशारा देत आहे. पर्यायी व्यवस्था काय तुम्ही उभारली आहे का? 1 महिना झालेला आहे. पर्यायी 2 महिने अजून पर्यायी संपवणार व्यवस्था असं कामगारांना आज आहे. पर्यायी व्यवस्था जिल्ह्यामध्ये चालू आहे, परंतु ती व्यवस्था तेवढी पुरेशी नसते. तिथे खूप लूट होते. अशा वेळेला आम्ही पर्यायी व्यवस्था देखील करतोय. अधिकारी देखील त्यांच्यावर देखील कारवाई करत आहेत. बऱ्याचशा केसेस देखील होत आहेत. परंतु एस टी ही सर्वसामान्याचं वाहन आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात कामगारांनी ती बाजू देखील बघितली पाहिजे. उद्या जर हा ग्राहक आपल्यापासून तुटला किंवा या ग्राहकाने दुसरा पर्याय निवडला, कारण आमच्याकडे आता दररोजचे रिपोर्ट्स येत आहेत, त्याच्यामध्ये गाड्यांचा, मोटरसायकलचा सेल दिवसेदिवस वाढत चाललेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर ग्राहक तुटला, जे आपलं दैवत आहे, तर उद्या याचं फार मोठं नुकसान एस टीलाच भोगावं लागणार आहे. आणि एस टीला ज्यावेळेला भोगावं लागतं तेव्हा पर्यायाने कामगारांना ते भोगावं लागतं. आणि म्हणून कामगारांनी समजूतदारपणा दाखवून एस टीचा संप मागे घ्यावा. त्यांचे जे काही बाकीचे प्रश्न आहेत ज्याच्या बाबतीत मी वारंवार कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे, चर्चेची दारं तुमच्यासाठी खुली आहेत. आपण त्या बाबतीमध्ये चर्चा करावी, परंतु हा संप लवकरात लवकर मागे घ्यावा. आणि म्हणून आम्ही सोमवारपर्यंतचा वेळ दिलेला आहे. तर माझी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की आपण हा संप मागे घ्यावा आणि आपले बाकीचे जे प्रश्न असतील ते चर्चेला यावे. विलनीकरणाचा मुद्दा कोर्टातनं ज्याचा जो काय निकाल लागेल तो त्याच्या पद्धतीने केला जाईल आणि बाकीचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी प्रशासन तयार आहे. धन्यवाद. भुजबळांनी पत्र दिलंय मुख्यमंत्र्यांना आणि आपली भेट घेतली. नेमकं त्या भेटीमध्ये काय झालं आणि भुजबळ काय असं आवडून बसले? नाही, मी हेच मुद्दे जे आपल्यासमोर सांगितले तेच मुद्दे मी त्यांना देखील सांगितले. मी त्यांना देखील या गोष्टींची, त्यांना देखील हे माझे मुद्दे पटले. परंतु माझ्यासमोर हे सगळे मुद्दे मान्य करतात, परंतु कामगारांच्या समोर गेल्यानंतर आपलं नेतृत्व सिद्ध करता येतं नाही येतं हा त्यांचा प्रश्न आहे. याच्या अगोदर ज्यांनी प्रयत्न केला ते अयशस्वी ठरले. परंतु आमची भूमिका पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट आहे आणि शेवटपर्यंत ती तशीच राहणार. कारण विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती सरकार त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाच्या बाहेर जाऊ शकत नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील हाच विषय चर्चेला आला आणि शासनाने जी भूमिका मी आज मांडतोय हीच भूमिका मंत्रिमंडळामध्ये अतिशय ठामपणे मांडली गेली आणि 12 आठवड्याच्या कालावधीमध्ये हा संप चालू नये अशी मंत्रिमंडळाची देखील इच्छा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ ह्या मुद्द्यावर मंत्रिमंडळ देखील ठाम आहे की हायकोर्टाने नेमलेल्या कमिटीच्या अहवालाच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे तो अहवाल येईपर्यंत वाट बघावा
आपण तोपर्यंत कामगारांना समजवण्याचा प्रयत्न करूया. कामगार समजतील असा त्यांचा देखील एक विश्वास आहे. मेस्माच्या संदर्भामध्ये लावायचा की नाही लावायचा याच्या बाबतीतले निर्णय हे त्यांनी मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, उपमुख्यमंत्री यांनी बसून घ्यायचा आहे. या बाबतीमध्ये आमचा जो निर्णय या सगळ्या गोष्टीचा आता सोमवारपर्यंतची कालावधी दिलेला आहे, त्याच्यानंतर या सगळ्याची चर्चा करून घेतला जाईल. किरीट सोमय्या यांनी आरोप केला की दापोलीच्या जो आपले रिसॉर्ट आहे त्या प्रकरणी लोकायुक्तांनी त्या पद्धतीचा धक्का ठेवलाय, गुन्हा दाखल होत नाहीये कारण राज्य सरकार त्याच्यामध्ये कुठेतरी पाठीशी नीटपणे घालतंय. पूर्णपणे ऑर्डर किरीट सोमय्यांनी वाचावी. या पूर्ण ऑर्डरमध्ये माझा कुठेही उल्लेख नाही. या रिसॉर्टचे जे मालक आहेत त्यांच्यावरती जी कारवाई करायची आहे ती कारवाई त्यांच्यावरती राज्य शासन करेल, परंतु जाणून बुजून माझं नाव त्यामध्ये टाकून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. आपल्याला माहिती आहे या बाबतीमध्ये मी किरीट सोमय्यावरती मानहानीचा दावा देखील दाखल केलेला आहे. काही दिवसातच तो सुनावणीला येईल. किरीट सोमय्यांना एक तर माफी मागावी लागेल, नाही तर 100 कोटी द्यावे लागतील. परत सर, ज्या पद्धतीने तुम्ही 3 दिवसात सोमवारपर्यंत कामगारांचे आवाहन केले ही चांगली गोष्ट आहे, मात्र जे संपकरे जे कामगार आहेत ज्यांची आत्महत्या त्यांनी केली त्यांच्या संदर्भात काही तुम्ही चर्चा केली का अधिकाऱ्यांसोबत? मी सुरुवातीपासून सांगितलंय आत्महत्या करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्हाला सहानुभूती आहे आणि ज्यांची आत्महत्या आर्थिक अडचणींमुळे किंवा खरोखर अतिशय ही दुःखद घटना आहे. ही कुठली आत्महत्या कोणी कामगारांनी करावं आम्ही नेहमी आवाहन करत असतो की आत्महत्या त्याचं उत्तर नाही आहे, कारण आत्महत्या करणाऱ्या माणूस गेल्याच्या नंतर त्याच्या कुटुंबियाला फार त्रास होतो आणि म्हणून मी ही चाचपणी करायला सांगितले की आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची पूर्ण त्यांच्या कुटुंबाची माहिती घ्या आणि आपण त्यांना काय मदत करू शकतो त्याच्यावरती आम्ही विचार करतोय. हा संप संपल्यानंतर त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला निर्णय घेणं सोपं होईल. सर किशोरी पेडणेकर यांना मुंबईच्या महापौरांना धमकी आली आहे, धमकीचं पत्र. आई भवानीचा गजर म्हणजे